हे गाईस, तर तुमचं स्वागत आहे दीपेश पटेल ब्लॉग्समध्ये. तर आज आपण चाललो आहे बद्रीनाथचं दर्शन घ्यायला. तर सर्व गेले आता नाश्ता करायला, तर चला आपण पण जाऊया. आपण लेट झालो आहे. आपला टायमिंग दिला तर 6चा ना. वाजल्यात किती माहिती आहे का? 7:11 झाले ते बघा. फुल लेट झालं आपणच. छोटू आहे नेहमीच आहे लेट. तर जातो मी पटापट. चल छोटू आहे, चल नाश्ता करायला भेटू आपण. गाईस, तर ते लोक लवकर आहेत, ते नाश्ता करायला बसलेले आहेत. तर आपण आत्ता आलोय फ्रेश होऊन. तर आता आपला नाश्ता यायचा बाकी आहे. हे नाश्ताला इधर आहे, नाश्ताला टेबलवाल्या. हे आपला विनोद भैया चाय आले. गाईसचा नाश्ता आलेला आहे. सेव दो ना, सेव दो. तर आम्ही करून घेतो नाश्ता. भट्टीला असते नाश्ता करताना. गाईस, तर आता आपला नाश्ता झालेला आहे. तर आपण आता चाललो आहे आपल्या रस्त्यात बद्रीनाथला. तर आपली गाडी इथं उभी आहे. तर सर्व आता गाडीत बसतील. तर जाऊया आपण आपल्या रस्त्यात. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा बंदा वाघ आहे. तर चला बसूया. छपरी बॉय दीदी सकाळला झाली अजून. काय सर, आपण आता निघालेलो आहोत. तर चला भेटूया आपण अर्ध्या रस्त्यात आपल्या. काहीच तर सर्व डेंजर रोड. इकडे वेगळा असते ना एकदम. लाईटचा टनल आलेला आहे. सर्व तुटलेलं आहे इकडे. रस्ता वगैरे बघा किती घाण आहे. बघा टनल बघा सगळं तुटलेलं आहे. काहीच तर आपण बघितलेलं असेल केदारनाथचा. तसं केदारनाथला गेलो तर आपण तिकडनं पालखी दुसरीकडे जाते, तशी बद्रीनाथची पालखी या मंदिरात येते. तर चला आपण जाऊया. मंदिर सेम केदारनाथ सारखंच मंदिर आहे इकडे पण. दाखवतो मी आता. तर चला आपण बघूया, आपण जाऊ. काळाकडं मंदिर दिसते. आणि इकडनं दाखवा तुम्हाला मंदिर मी. हा असं मंदिर आहे केदारनाथ सारखा, ते बोलले होते. तर चला मग खाली जाऊया डायरेक्ट. सर आम्हाला अश्वमिता मंदिर आहे. गाईस, तर हा मंदिर आहे तो. तर चला आपण जाऊया पाया पडायला. गाईस, सर आपला पाया पडून झालेला आहे. मागं तर बघू शकता तुम्ही. तर असा हा व्ह्यू आहे पूर्ण या मंदिराच्या इकडचा. तर बघा, आता मी फोटो काढून घेतोय ग्रुप. तर चला भेटूया आपण गाडीत डायरेक्ट आता जाताना. काही सर आता बसला पण गाडीत. तर आता निघालो आपण आपल्या रस्त्यात. अर्थात बद्री वृक्ष के रूप में की है, तो आज से केवढा खाली आहे बघा, किती खाली आहे बघा. पूजा जाएगा. मित्रों, अलकनंदा नदी के बाएं तट पर नर और नारायण नाम खाली पण रस्ता आहे. बघा रस्ता दिसत असेल तुम्हाला. ये बद्रीनाथ धाम स्थित है, जो भगवान विष्णु को समर्पित. अतिशय सुंदर असे फुलं दिसतात आम्हाला. काय कल्याण आहेत बघा त्याचे.
बौद्ध पहाड. आला बौद्ध पहाड. हो बौद्ध पहाड. बघ का काही स्तरात आम्ही पोहोचलेलो आहे. तर सर्व उतरलेले आहेत. तर हा इकडे तला आहे. तर हा असा काही स्तरात आम्ही जस्ट इथं पोहोचलेलो आहोत. तर माझ्या मागे तला आहे. तर व्ह्यू तर बघा तुम्ही कसा सुंदर असा आहे. तर सर्व उतरल्यात. तर इथं बघा बर्फाचा आहे सर्व असा. तर थंडी खूप आहे. तर जॅकेट घालते मग जाऊया आपण. काहीच तर आम्ही पोहोचलोय. तर परत एक दुसरा तला लागलेला आहे आपल्याला. हा बघा तला. तर हा असा सुंदर असा व्ह्यू. तर आपली पब्लिक चाललेली आहे. तर आपले पाय दुखतात आपण हलू जाऊ. आपल्याला घाई नाही कुठे जायची. तर चलो जाऊया. गाईस तर आम्ही पोहोचलेलो मंदिराची इथं. तर तुम्हाला दाखवतो मंदिर. तर गर्दी खूप आहे. गर्दी वगैरे किती आहे. आत्ता आलोय. चल जाऊ चालू होता म्हणून. दर्शन मस्त झालं. 1.5-2 तासाची लाईन आहे. हा 1.5-2 तास लागतात. पटापट आहे का. हा आपला VIP मित्र दर्शन आहे आहे. ह्यो. आपला मित्र आपल्याला भेटलेला अचानक. कुठे भेटलेला. यंगोत्री ना यमुनोत्रीला भेटलेला आपल्याला. तर तिकडनं डायरेक्ट केदारनाथला भेटला. डायरेक्ट आज केदारनाथ भेटलाय. त्यानंतर बद्रीनाथ 3 वेळा भेटलोय. तर ब्लॉग मध्ये भेटलेला तर ह्यो. तर आज भेटला ब्लॉग मध्ये चालू होतं. चल येतो जातो. काही सर असा हा व्ह्यू आहे. तर बघ किती सुंदर किती सुंदर असा. तर चला जाऊया. आपली पब्लिक पुढे गेलेली आहे. लाईन तर खूपच आहे हा मंदिरात. तर त्याला हातपाय धुवू मग जाऊया आपण वरती पाया पडायला. तर हा गरम पाण्याचा कुंड आहे. एक नंबर आहे भाई. इथं बसत आहे आपण. मंदिर बांधून रस्ता ते बोलतात. तर फटाफट आम्ही चाललो. सगळी गेल्या धावत. तर चला फटाफट. तर पोचलो मंदिरात जाऊन. खूप गर्दी आहे. तर आता दर्शन घेऊन भेटूया आपण. आपली गाईज पब्लिक इकडेच आहे. गाईज तर आपलं दर्शन झालेलं आहे. इथं क्राऊड पण खूप आहे. सगळ्यांनी दर्शन चांगलं झालेलं आहे. पण गर्दी सगळ्यांचे दर्शन झालेले आहे. छोटू आणि मी मन्नत आणि मन्नत मागतो. जय माता भगवान की जय. तर गर्दी पण खूप आहे. तुम्ही बघू शकता जाम क्राऊड आहे. फोटो पण काढायला आहे मूर्ती. इथं राम नारायण मंदिर आहे. हो गणपती बाप्पा आहेत आपले. हा कोणता आहे. तर हा छत्रपाल देव आहे. छत्रपाल देव हा. तर चला जाऊया. आपलं दर्शन झालेलं आहे.
तर मंदिर दाखवतो तुम्हाला बाहेरनं कसं आहे ते. तर चला जाऊया आपण. सुंदर असं मंदिर आहे. तर आता कपाट बंद झालेत. आपला टाइम होता तेवढा 1ला. तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी आहे इकडे. तर आपली पब्लिक कुठे गेले ते बघतो आता आम्ही. तर चला जाऊया आपण. गाईस तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण आता? कुठला तरी झरणा बघायला. आम्ही धरणा बघायला चाललो. कुठला तर नाव नाही माहिती. तिथं गेल्यावर समजेल. तर आम्ही आता पाच जण चाललोय. 5-6 वसुंधरा तिकडे जाऊन बघूया. त्याला माहिती तर हे बघा मल्ली. इथं तेव्हा ठिकाणी बा मल्ली चालू असते इकडे. मल्ली म्हणजे तंबाखू मल्ली असं. तर जाऊया आपण. आपल्या रस्त्यात चप्पल घेऊन थेट आपली गाडी काढू. यावेळी आता इथं बसल्यात विधी करायला. तर त्यावेळी त्यांना सोडून आपण चाललोय. तर चला सनिधा ब्लॉगमध्ये फुल प्रचार झालेला आहे. तर चला जाऊया आपण. काहीच तर विधीवाले सगळे इकडे आहेत. आम्ही तुम्हाला टाकून चालले. बाय. तुम्ही विधी करून घ्या. आम्ही येतो. तर चला आपण जाऊया आपल्या रस्त्यात. आम्ही चाललो आता फिरायला. तर मला ना माहिती चाललोय कुठे. ड्रायव्हर घेऊन जाईल आपल्या तिथे. जाऊ आपण. तर चला जाऊया. गाईस तर आम्ही चाललो आता मानेगावला. तिथं स्वर्गातला रस्ता दिसतो असं बोलतात. तर आपण बघू. 6 किलोमीटर आहे. जर जमलं तर जाऊ 6 किलोमीटर प्रॉपर. नाही तर तिथं थोडासा फिरून येऊ. आणि तिथं ते बोलतात बघा ना पापी माणसाच्या अंगावर पाणी पडते. ते बघू आपण तिथं केवढं लांब आहे ते जमलं तर आपण करूया. तर आम्ही चाललो 4 जण. बाकी सगळे तिकडेच आहेत. तेच बोलतो ना. तर चला जाऊया आपण. हा असा व्ह्यू सुंदरसा. तोंड पडला म्हणून मी डायरेक्ट बोललो भाई. काय सर आम्ही आता पोचलोय मानेगावाच्या इथे. तरी कमाल आहे त्यांची. तर चला जाऊया आता आपण. पहिला आपण कुठे जाणार फटाफट. आम्हाला दिसेल तर मी पटापट कॅप्चर करतो. कारण का खूप लेट झालेला आहे याच्यामध्ये पण. तर चला जाऊया. गाईस सर आता आम्ही पोचलोय श्री गणेश गुफा. तर तुम्ही बघू शकता. तर चला आपल्याला जाऊया आपण चप्पल वगैरे काढून. तर चलिए. इथे गुफा आहे. इथं मंदिर आहे. सर इकडे होम आहे. तर हा गुफा आहे. गुफेत जायला लागतो. इथं गुरुजी बसलाय. तो आम्हाला बोलेल. तर आपल्या गणपतीच्या मंदिरात पाय पडून झालेलं आहे. तर आता आपण चाललो व्यास गुफात. तर ही व्यास गुफा खूप केवढे लांब आहे. तर आपण बघूया वरती जाऊन. तर चला. किती वरती खूप सुंदर असं आहे. बघू शकता तुम्ही. तर चला जाऊया फटाफट. आपल्या तिकडे जायला तर नाही भेटला. दादा कुठलं काय नाव होतं धरणाचं? वसुंधरा वासुधरा का वसुंधरा आहे. तर मिस्टेक होता माझ्याकडून. तर इथं जाऊ नाही शकत आपण. कारण का 4 वाजल्यात आपल्या आता. तसं रात होईल यायला तिकडनं. तर छोटंसं काय ते करून घेऊ आपण इथे. दमलो. इकडून आहे. तो तिकडं ऐकतो धरण आहे तो ते साईडला आहे. काय सर आपण पोचलोय व्यास पोतीचे इथे. तुम्हाला दाखवतो मी. मागचा व्ह्यू पण काय सुंदर असा आहे. तर बघू शकता. तर चला हे बघा.
तर चला जाऊया आपण चप्पल काढू आणि जाऊया. काय सर हे बघा सर लिहिलेलं आहे ते सर्वांनी वाचाय हे पण बघा. गाईज सर व्यास ग्रुपाची आपण व्हिडिओ ना बनवू शकत तर बघू जमते का तेवढं बघा तुम्ही. तर इंडियामध्ये सगळ्यात पहिला चायचा दुकान चालू झालेला तर हा दुकान आहे. तर बघू शकता तुम्ही असा सुंदर छोटासाच आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे हा मंदिर. त्या टेकूनच हा चायचा दुकान आहे. बघा तुम्ही इथे लिहिलं आहे इंडिया फर्स्ट टी शॉप. सगळ्यात पहिला चालू झालेला असा छोटासाच आहे. तर आपण चाय पिऊ आता. चाय पिऊ अंकल हम लोग को दो बनाओ ना चाय. हा दो काय व्ह्यू आहे बघा, व्ह्यूचा आनंद घ्या. अंकल ये दुकान कब खुला आपका मतलब? ये लगभग आपका 82 का दुकान है, 1982 82 का फर्स्ट चाय का दुकान है. फर्स्ट टी शॉप था, पहला आखिरी था, प्रथम हो गई. हाँ माननीय प्रधानमंत्री जी उस्माना गांव में आए. हाँ उन्होंने संबोधित किया कि देश के आखिरी गांव नहीं है, ये प्रथम गांव है. हाँ तो हमको भी बोर्ड चेंज करना पड़ा. पड़ा. ओके ओके. उस साइड चाइना है क्या अपने? चाइना तिब्बत. चाइना उस साइड में ना अपने पहाड़ के इस साइड से इंडिया चालू आहे आपला. तर गाईस तर असं तुम्ही बघितलं असेल हा त्यांचा पहिला शॉप आहे. खूप छोटा आहे म्हणजे असं. चाय कसा आहे? मस्त कडा आहे का? आता मी पण टेस्ट करतो चायची. एक नंबर चाय आहे खरंच. वाटते चाय पिल्यावर काय एवढ्या वरती येऊन त्यांनी ते पण फर्स्ट शॉप आहे त्याचा. तर बघा ना किती वरती आहे. तो तिथे प्रधानमंत्री वगैरे सगळे आलते तर त्यांनी बोर्डच चेंज केला त्याचा. असं सुंदर असं आहे. तर चला भेटूया आपण चाय पिऊन आता. काय सर आता आपण निघालोय भीमपूल बघायला. तर आपण आता चाय तर पिलाय. चाय तर खूपच मस्त होता. तर दादा कसा होता चाय? एक नंबर होता ना? एक नंबर खरंच मस्त होता. या तुम्ही पण एकदा ट्राय करायचं चाय प्यायला या. चांगला आहे पण येणार तर लवकर या इकडं. संध्याकाळी नका येऊ आमच्यासारखा. आम्ही संध्याकाळी आलो आहे. आम्हाला तो वरती जायचा होता पण तो बघायला नाही भेटला. तर जाऊया आता आपण पुढे पुढे. केवढे लांब आहे रे? चल बघूया. अरे इकडचा व्ह्यूच कडक आहे रे भाई. मार्केट खाते. तर चला जाऊया आपण. गाईस तर आपण पोचलोय सरस्वती नदीच्या इथे. तिथून पाणी निघतो ते. तर दाखवतो तुम्हाला. ही बघा सरस्वती नदी ही आहे इकडनं निघते. बघा तुम्ही दर्शन घ्या इथूनच. तर हा मंदिर आहे इथे. माहिती ना कुठला मंदिर आहे पण आपण आतमध्ये जाऊन पाया पडूया मंदिरात. आणि इथून 5 पांडव स्वर्गाला गेलेले. स्वर्गात गेले तिथून. तर आपण तिथं पण जाऊन दाखवूया व्हिडिओ घेऊन. तर आता आपण जाऊया मंदिरात पाया पडूया. तर चला तिथे दादा गेला आहे पाणी भरायला. तर त्याला फोनवर टाईमपास चालू आहे. हे दादा भर ना टाईमपास. तर हा असा व्ह्यू आहे म्हणजे खूप चांगला असं आहे. तर बघू शकता तुम्ही. इकडं नक्की आले पाहिजे, सगळे आले पाहिजे. ब्लॉग बघताना तेवढी जण या इकडे. काहीच तर मी ना असं एक नाव बघितलंय मंदिराचे इथे. पाटील करून नाव आहे पाटील. तर दाखवतो तुम्हाला झूम करून. हा मंदिर आहे. तर याच्या मागे बघा पाटील लिहिलं दिसत असेल पाटील. म्हणजे आपला सरनेम आहे इकडं. चल ना मंदिरात जाऊ. तर टाइमपास नको. यो माहिती नाही मंदिर कुठलं आहे. आता मंदिर असेल तर कुठलं आहे असेल पाया पडू. चल. तर इथं काय आहे काय नाही. इथं स्विमिंग पूल आहे वाटतं. शॉवर टाईपचं काहीतरी आहे बनवलं. ते पाणी वगैरे नाही आहे.
तर जाऊया आपण मंदिरात, चला. सर्वजण जातात मंदिरात, आपण पण जाऊया. एवढं लांब आलं तर मंदिरात गेलंच पाहिजे. तर चप्पल काढूया आपण. तर बाबा थंडा इकडं, जाम थंड आहे. तर सरस्वतीचंच मंदिर आहे इथे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. आणि इथं आपले हनुमान आहेत, आपली सरस्वती माता इथे. तर आपले विठ्ठल रखमाई आहेत, त्या दत्तांची मूर्ती आहे. लता मंगेशकर, ही लता मंगेशकर ना? तर हा संत गुरुजी आपले इथं पण आहेत. तर आपलं दर्शन घेऊया आपण. नाही माझी व्हिडिओ दर्शन, तर आपण दर्शनाला जाऊया आता. गाईस, तर असा हा व्ह्यू आहे. तर हा व्ह्यूचा आनंद घ्या. खूप चांगला वाटते इकडे सरस्वती नदीचा बघायला भेटते आम्हाला. तर आपल्यावर दादा आहे. दादा कसं वाटतं आपल्या? एक नंबर वाटतंय. दादा आणि मीच फिरता होतो का, तर बाकी सगळी तिकडेच आहेत. तर चला आपण वरती जाऊया तिकडे पाया पडायला. गाईस, तर आपण भीमपूल बघणार होतो. तर हा तो भीमपूल आपण वरतून आलो, आपल्याला माहिती नव्हता. तरी बाबा बोलले का भीमपूल हा आहे. तर हा दगड आहे, हे पत्थर क्या आहे बाबा? भीम आहे ना, हे भीम, आणि त्याच्यावरती तो पूल बनवला. तर बोलता भीमपूल नाव. शिला उस साइड है क्या? हाँ दिखते, इसी जगह है, यही जगह है क्या? मगर दिखेगी उधर से. दिखता है क्या? तो ओके ओके चलेगा, थँक्यू. तर आपण जाऊन तिथं बघूया. भीमशिला असा नाव आहे. तर आपल्याला माहिती नव्हतं एवढा. दादा त्या साईडला चल बोलते. तर आम्ही गाईस, तर इकडनं पण बघा भीमपूल असा आहे. तर त्याचं बोलत तर आम्हाला काय दिसला नाही इकडे, कोण सांगायला पण नाही का काय आहे ते. पण आम्ही ए साईडनं पण घेतलं, त्या साईडनं, दोन्ही साईडनं घेतलं आहे. तर तुम्ही बघा आता. जर तुम्हाला समजलं असेल तर आम्हाला सांगा नक्कीच कमेंटमध्ये. तर चला आता आपण जाऊया. पांडव गेलेत, 5 पांडव स्वर्गातनं गेलेत ना, तिकडनं जाऊ. आता आपण तिकडं जाऊ, बघूया कुठून गेलेत ते. तर चलो. गर्दी खूप आहे आता, लास्टचे दिवस आहेत ना, 4-5 दिवस, तर गर्दी खूप वाढलेली आहे. काही सर आता आपल्या कमान दिसलेले आहे. तर दाखवतो मला, काम चालू आहे त्याचं पण. स्वर्गारोहण मार्ग. तर 5 पांडव इथूनच गेलेले आहेत. तर चला आपण जाऊया आतमध्ये. यही आहे ना. तरी बघा 5 पांडव इथून गेलेले आहेत. तर काम चालू आहे इथे. तर तुम्ही बघू शकता 5 पांडव इथून गेले असं सांगतात ते. तर
त्याचं काम चालू आहे पेंटिंग. तर चला जाऊया. पांडव इथून स्वर्गात गेलेत आणि त्यांच्यावर बघा एक मला श्वान दिसतोय. त्यांच्यावर एक श्वान पण होता. तर श्वान बघा तुम्ही. तर चला आपण जाऊया आता वरती बघूया का आहे का. तर आपण हे 5 पांडव तुम्हाला दिसले असतील म्हणजे ते तिथून स्वर्गाला गेल्यात. हे रस्त्याने गेल्यात. चला जाऊया. तर श्वान तर हे 5 जण गेलेले. त्यांच्याबरोबर एक द्रौपद आहे. तर तुम्हाला माहितीच असतील आपले 5 पांडवावी आपले एकविराईचं मंदिर बांधलेलं आहे. तर ते इथून स्वर्गात गेलेले आहेत. तर तुम्ही बघून घ्या. तर असा हा व्ह्यू पण आहे इकडचा. ही सरस्वती नदीत चाललेली आहे. तर चला आपण जाऊया वरती अजून. तर वरती कोणता पॉईंट आहे अजून तर बघूया. देव तर इथून गेल्यात. तर अजून पॉईंट असतील वरती 1-2. तर बघूया आपण. चलो. त्या साईडला चायनाची बॉर्डर आहे. आपल्या मागच्या मागे ते बोलतात असं चायनाची बॉर्डर आहे. आणि तिथं वरती मिलिटरीच आहे. सर्वात वरती ती लाईन दिसत असेल तुम्हाला ती मिलिटरीवाल्यांची आहे. तर त्याला जाऊया आपण वरती. हा आपला छोटू भाई भेटलेला आहे. काय तिकडचे हे पोलीस आहेत. तर आपल्याला भेटले ते चांगलं वाटलं आपल्याला भेटून. तर चला वरती. तर दादा दिसलेला आहे आपल्याला. दादा एवढं लवकर. तर दादा दिसला आपल्याला. तर दादा जवळ जाऊ आपण. तर चला भेटूया दादा जवळ डायरेक्ट आपण जाऊन. काहीच तर दादा भेटले. दादाच्या मागा व्ह्यू पण बघा कसा किती सुंदर आहे. असा त्या थंडी तर आहे दादा. जबरदस्त एक नंबर. दादा आम्ही काय केलं होतं का काय दादा आणि मी गेलो. सनीदा आणि मी तिथे चप्पल काढल्या का. सनीदा मोबाईलमध्ये गुंतले. ते चप्पल घालतच विसरले. चप्पल राहिली कुठं मंदिरात. अरे बापरे. तो मंदिर बघितलं का तू. कोणता मंदिरामध्ये सरस्वती मातेची मूर्ती हा. आहे. विठ्ठल रखमाची हा. आहे. श्री दत्तगुरू आहेत. संत तुकाराम आहेत. संत ज्ञानेश्वर आहेत. आपल्या गान सम्राज्ञी लताताई पण आहेत. मंगेशकर, हा. अहिल्याबाई होलकर ते पण आहेत, हा. पुतळा आहे. जरूर या. मी नावाला घेतली पण तुम्हाला दाखवलं. तर दादाने आता तुम्हाला नावं सांगितलं. आता दादा पांडवांची पण नावं सांगेल. तर मी तुम्हाला दाखवलं पांडवांचा पण. दादा सांग पांडव फर्स्ट सेकंड. पांडव युधिष्ठिर. हा. त्याच्यानंतर भीम. त्याच्यानंतर अर्जुन. त्याच्यानंतर नकुल. त्याच्यानंतर सहदेव आणि त्यांची 5 पांडवांची पत्नी द्रौपदी. आणि पुढे त्यांचा स्वान आहे. तो कोण आहे. इंद्रदेव. त्यांना रस्ता दाखवण्यासाठी आलेला आहे. इंद्रदेवाने त्यांना इथून रस्ता दाखवलेला आहे स्वर्गाचा. तर वाटते स्वर्गात आहे. दाखव हे लोकेशन दाखव. व्ह्यू म्हणजे एकदम मस्त व्ह्यू आहे. पण आपल्याला तिकडे जायला नाही भेटला. तिथं आपल्या अंगावर म्हणजे पापी लोकांच्या अंगावर पाणी पडते नाही ते समथिंग आहे तिथं. तर बघूया आता आम्ही तर त्याला 2-4 फोटो मारतो आणि मग जाऊया. आपली गाडी आली का माहिती नाही अजून. तर जाऊया. इकडचा व्ह्यू बाहेर हारलं. व्ह्यूच खतरनाक आहे इकडचा. तर तुम्ही बघू शकता.